दुपारच्या टायमिंगमध्ये मोस्टली ना हा झोपतो आणि त्यामुळे भरपूर काम जे असेल ना तर ते मला करायला मिळतं. पण आज साहेबांना झोप आलेली नाही आहे आणि त्यामुळे कदाचित मला माझं काम जे असेल तर ते पॉज करायला लागणार. ओके, तर व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मी आता एक क्लास जो आहे दुपारचा 2:15चा जो क्लास आहे ना तर तो घेते. थोडासा उशीर झालाय कारण सगळ्या गोष्टी व्यवस्थित अरेंज करायला थोडासा वेळ लागला. तर क्लास कशा पद्धतीने घेते, कसे कसे मी लेक्चर्स घेते, तर आज मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर शेअर करणार आहे. राईट, तर जसं मी लास्ट टाइम सांगितलं होतं की हा माझा एक सेटअप मी इकडे तयार करते ऑफिसचा. तर सेटअप तर कम्प्लीट झालेला नाही आहे पूर्ण करून, पण येस थोडाफार गोष्टी ज्या आहेत तर त्या चालू झालेल्या आहेत. तर क्लिअरली दिसतंय. तर हा नवीन पीसी मी घेतलाय, लॅपटॉप साईडला आहे इथे. तर नवीन पीसी कारण बऱ्याच वेळेला काय होतंय की थोडंसं कॉम्प्लिकेटेड काहीतरी काम असतं आणि लॅपटॉप बऱ्याच वेळेला सपोर्ट करत नाही. खूप वर्ष झाले होते ऍक्च्युली मला तो जो मी लॅपटॉप घेतलाय ना तो वापरून. त्यामुळे म्हटलं का जरासं थोडंसं अपग्रेड करूयात आणि म्हणून मग मी हा पीसी जो आहे ना तर तो घेतला. आता जस्ट घेतलाय, एक आठवडा झाला असेल कदाचित. तर माझी मीटिंग आहे, म्हणजे लेक्चर आहे, लाईव्ह लेक्चर. ते मी कशा पद्धतीने घेतेय तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते. ठीक आहे, चालू करूयात लेक्चर. तर लेक्चर दोन्ही मधून घेते मी, कम्प्युटर मधून पण घेते, फोन मधून पण घेते. तर आता मी दोन्ही मधून दाखवते तुम्हाला की कशा पद्धतीने लेक्चर मी घेते. मीटिंग स्टार्ट केली. राईट, मीटिंगची लिंक कॉपी करते. लिंक पाठवायची सगळ्यात पहिला. तर ही प्रोसेस मला तुमच्यासोबत बरेच दिवस झाले शेअर करायची होती की मी कशा गोष्टी करत असते, पण ड्यू टू सम रिझन्स माझ्याकडून कंटिन्युअसली व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल किंवा पोस्टिंग असेल ना तर ते मला जमत नव्हतं. आणि आज म्हटलं का आहे आपल्याकडे थोडासा वेळ, तर नक्कीच थोडंफार रेकॉर्डिंग जे असेल तर ते करून तुमच्यासोबत व्हिडिओज असेल तर तो शेअर करावा. तर मी मेल केलाय. ठीक आहे, पण इथे मोबाईल मधून पण मेल मला अपडेट करावा लागतो कारण याच्यावरती माझा लॅपटॉप हे व्हॉट्सअप ओपन नाही आहे. व्हॉट्सअप लॅपटॉप वरती ओपन आहे, ह्याच्यावरती मी लॅपटॉप माझा ओपन नाही केलेला व्हॉट्सअप वेब थ्रू. त्यामुळे मला लिंक आहे ना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करावी लागते. तर हा माझा ग्रुप आहे आणि ग्रुपवरती मी लिंक पाठवते. आता इथून पुढे लेक्चर असेल तर त्यामुळे लेक्चर डिटेलमध्ये चेक करा. ठीक आहे, आता मी दोन्हीवरून लाईव्ह जाणार आहे, कम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाईल. माइक्स ऑफ करा सगळ्यांचे. मी ओपन करायला विसरले, त्यामुळे काय होतंय स्टुडंटला अप्रुव्हल द्यावा लागतो. ओपन जर ठेवली ना मीटिंग की अप्रुव्हल वगैरे काय द्यावं लागत नाही, डायरेक्ट सगळे लेक्चरला कनेक्ट होतात. तर स्टुडंट आता जॉईन होत आहेत. माझा आवाज सगळ्यांना येतोय? माझा आवाज सगळ्यांना येतोय? ठीक आहे, सगळ्यांचे माइक्स ऑन आहेत. इन केस काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला इन्फॉर्म करू शकता. ठीक आहे, माइक्स तुमचे सगळ्यांचे ऑन आहेत. इन केस काय प्रॉब्लेम असेल तर इन्फॉर्म करू शकता. स्क्रीन शेअर करते, स्क्रीन दिसते का चेक करा सगळ्यांनी. तर आजचा स्पेशल लेक्चर आपण घेणार आहोत कम्प्युटर. ठीक आहे, कम्प्युटर किंवा लॅपटॉप वरून जे करतात तर त्यांच्यासाठी जे काही आपण मोबाईलवरून जे काही डिझाईन्स बनवलेले आहेत, लास्ट 3-4 डिझाईन्स जे काही आपण बनवलेले आहेत तर त्या आपण कम्प्युटरवरती कशा बनवायच्या तर त्या आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. राईट, सेम डिझाईन्स असतील आणि त्याच्यामध्ये काही चेंजेस असतील तर ते आपण करून बघूयात. राईट, इन केस काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज इन्फॉर्म करा. कोणाला स्क्रीन दिसत नाहीये किंवा आवाज येत नाहीये. सेम फोल्डर मी ओपन करते. ठीक आहे,
सेम फोल्डर ओपन करते. तर बऱ्याच जणांचे प्रश्न होते की स्क्वेअर तुम्ही कसा घेतला, ठीक आहे, स्क्वेअर इमेज जो होता तर तो तुम्ही कशा पद्धतीने घेतला. तर बघा मी क्रिएट मध्ये जाते, राईट. क्रिएट मध्ये गेलात ना की सर्च करायचं आहे इंस्टाग्राम पोस्ट स्क्वेअर. काय सर्च करायचं आहे, इंस्टाग्राम पोस्ट स्क्वेअर. बघा इथे ऑप्शन आला इंस्टाग्राम पोस्ट स्क्वेअर. कंपल्सरी समोर स्क्वेअर म्हणून सर्च करा, नाही तर मग तो ऑप्शन तुम्हाला येणार नाही, ठीक आहे. इंस्टाग्राम पोस्ट स्क्वेअर म्हणून तिकडे सर्च करा, ठीक आहे. आणि हा फोल्डर तुम्हाला ओपन करायचा स्क्वेअरचा, ठीक आहे. इंस्टाग्रामचे वेगवेगळे साईज आहेत, एक तर स्क्वेअर आहे आणि 2 पोर्ट्रेटच्या साईजेस आहेत, ठीक आहे. तर त्यातलं तुम्हाला कोणता हवा आहे त्या अकॉर्डिंगली तुम्ही तो फोल्डर यूज करू शकता. हा आपण स्क्वेअर फोल्डर ओपन केलाय आणि लास्ट टाइम जो आपण फोल्डर डिझाईन केला होता तर सिम्पली तो एक फोल्डर आहे, तर तो मी इथे ओपन करते, राईट. चेक करूयात कोणता फोल्डर आहे. फोल्डरला जर नाव दिलं असेल तर वरती सर्च करायला तुम्हाला थोडंसं बेटर राहतं, राईट. वरती जर नाव दिलं असेल तर आपण नाव दिलंय फोल्डरला प्रॅक्टिस पोस्ट असं नाव दिलंय, राईट. येस, इन्स्टा पोस्ट फॉर प्रॅक्टिस असं. फोल्डर ओपन करते, चेक करा. जे जे डिझाईन्स आपण इकडे रेडी केलेले आहेत तर ते डिझाईन्स तुम्हाला इकडे अवेलेबल होऊन जातात, राईट. ह्यातला कोणता असा इमेज आहे की जो बॅकग्राऊंडला सेट होतो. 3 डॉट्स वरती क्लिक करायचं रेग्युलर पद्धतीने आणि मग काय करायचंय 3 डॉट्स वरती क्लिक करून झाल्यानंतर मेसेज करा. आता इथे मला कोणता ऑप्शन घ्यायचा आहे, मेसेज करा. 3 डॉट्स वरती क्लिक करून झालंय, आता कोणता ऑप्शन घ्यायचा आहे तर मेसेज करा. इथे दिसतंय तुम्हाला, मेसेज करा किंवा माईक ऑन करून सांगितलं तरी चालेल. कोणता ऑप्शन घ्यायचा आहे, बॅकग्राऊंडला सेट करायचं असेल तर कॉमेंट सेक्शन मध्ये टाईप करा. रिप्लेस बॅकग्राऊंड, बरोबर रिप्लेस बॅकग्राऊंडचा ऑप्शन आपण घेणार, ठीक आहे. रिप्लेस आला. आता बॅकग्राऊंड रिप्लेस केल्यानंतर काय करणार, जर बॅकग्राऊंडला ठेवायचं असेल तर त्याची जी काही ट्रान्सपरन्सी असेल तर ती आपल्याला कमी करायला हवी. सो दॅट आपला जो मेन कंटेंट आहे तर तो आपल्याला फोकस करायचा, ठीक आहे. हा बघा असा तुमचा फोटो आला आणि तुमचा मेन कंटेंट मग याच्यावरती येईल. मग हा तुम्ही मेन कंटेंट म्हणून घेऊ शकता, राईट. मग तुम्ही काय काय केलं होतं ती सगळी प्रोसेस फॉलो करा. जसं की फ्रेम्स मध्ये गेलात, इथे बघा फ्रेम्सचं ऑप्शन आहे. जसं आपण बेसिक मध्ये सगळं बघितलेलं आहे, ठीक आहे. आपण फ्रेम्स मध्ये आलो. आता थोड्याशा फ्रेम्स आपण एक्सप्लोर करूयात. जस्ट अ सेकंड. डिझायनिंग मध्ये काय प्रॉब्लेम्स आले तर विचारू शकता. माइक्स ऑन आहेत सगळ्यांचे. हा बोला. हा मॅम, ते आता कुठली वेबसाईट टूल म्हटला, गुगल टूल कशासाठी, बॅकग्राऊंड साठी. बॅकग्राऊंड साठी www.bgremover.com ग्रुपवरती ऍड केले बघा लास्ट लेक्चरच्या वेळी. बीजी रिमूव्हर. हॅलो मॅम. हो बोला. हा, ते बॅकग्राऊंड कट केल्यानंतर आता ती गर्ल आहे, ती पॉइंटिंग आउट करायचं. जर आपण कट करून क्रॉप करून दुसऱ्या आपल्या वॉलपेपर मध्ये आपण लावू शकतो का? वॉलपेपर मध्ये डाउनलोड केलात की लावू शकताय ना. नाही, मला फक्त तिथे मुलगी पॉइंट आउट करताना तेवढाच फिगर पाहिजे. मग तो आपण क्रॉप करून कट करून आपल्या ह्याच्यामध्ये इमेज लावू शकतो का? कसं लावणार? आता मी एक नवीन इमेज घेतला. हा एकच फोटो मी इथून घेते आणि इथे पेस्ट करते असा. डिझाईन त्याच्या आजूबाजूला जर त्याच्या आजूबाजूला काही असेल, फक्त आपण एवढंच पर्टिक्युलर एवढंच पाहिजे असेल कुठल्याही ह्याच्याला, तर तो कसा कट करायचा मला विचारायचं. आता हा कसा डायरेक्टली कसा आला तसं नाही. जर एखादी एक ऑब्जेक्ट असेल तर तेवढाच एकच ऑब्जेक्ट आपल्याला कट करून आपल्या ह्याच्यात डिझाईन मध्ये आपल्याला पेस्ट करायचं असेल तर कसं करणार? हा, करता येतो तसा. तो फक्त ऍडव्हान्सचा पार्ट आहे, तो अजून आपला झाला नाहीये. त्याच्यामध्ये कसं असतंय सांगते. जसं की एक एलिमेंट घेते, तो शिकवणार आहे तुम्हाला.
जसं की एक एलिमेंट मी घेतेय आणि मग जो पार्ट तुम्हाला त्यातलं सिलेक्ट करायचा आहे तर तो तुम्ही सिलेक्ट करू शकताय. मग इथे काहीही असू शकतं, एखादी मॉडेल असू शकते, काही असू शकतं. आणि मग तुम्ही ग्रॅब केलात ना की तो मग तुमच्या इमेज मधून बाहेर येतो. ठीक आहे, असा. आणि मग बाकीचा पार्ट तुम्ही डिलीट करू शकताय असा. मग इथे काही आता हे हँड्स आहेत, इथे एखादी मॉडेल पण असू शकते. हा पार्ट शिकवेन मी तुम्हाला डिटेलमध्ये. ऍडव्हान्सचे आपले होतील ना लेक्चर्स, त्यामध्ये होईल तो पार्ट. ठीक आहे. हॅलो, हा बोला. आम्हाला एक विचारायचं होतं. तो आपल्या कॅनवा मध्ये ग्रेडचा ऑप्शन आहे ना, तो ग्रेडचा ऑप्शन आपण पोस्ट तयार करताना कसे पोस्ट तयार करायचे? ग्रेडचा ऑप्शन ते एकदा दाखवा. ग्रिडचं ऑप्शन वापरून पोस्ट कशी तयार करायची दाखवते. माईक ऑफ करा, दाखवते. आता तुमचा हा फोल्डर आहे, एलिमेंट्स मध्ये आलात. एलिमेंट्स मध्ये इथे ग्रिड आहे तुम्हाला खाली, ग्रिड्स. ठीक आहे, ग्रिड्स मध्ये आलात की किती तुम्हाला ग्रिड्स हवे आहेत. ठीक आहे, म्हणजे किती फ्रेम्स तुम्हाला हवे आहेत त्या अकॉर्डिंगली तुम्ही फ्रेम सिलेक्ट करा. ठीक आहे, जसं की मला समजा ह्या हव्यात, इतक्या हव्यात. ठीक आहे, म्हणजे एक मोठा असेल आणि हे इतकं असेल, असं हवं असेल तर मग इथे तुमचे सिम्पली फक्त फोटोज ऍड करा, कोणते तुम्हाला ऍड करायचे ते. उद्या आपण इंस्टाग्राम स्टोरी बघणार आहोत डिटेलमध्ये. ठीक आहे, लेक्चर स्टॉप करूयात. थँक्यू सो मच, बाय. लेक्चर संपला. आज थोडासा कमी वेळेचा लेक्चर घेतला कारण आज फक्त रिव्हिजन होती त्यांची. बॅच आहे ना, बेसिकच्या लेक्चर्स यांचे संपत आले. आता ऍडव्हान्सचे लेक्चर्स चालू होतील. बेसिकचा ऑलमोस्ट ओव्हरऑल सगळा पार्ट झालेला आहे, ऍडव्हान्सचं चालू आहे. तर आता वाजलेत 4. तर फक्त एक नजर मला मुलांवरती टाकायचे की ते व्यवस्थित झोपलेत का, आणि त्याच्यानंतर मग माझं बाकीचं जे काही काम असेल ना तर ते मी करते. तर मी आहे माझ्या ऑफिसमध्ये, त्याच्या बरोबर शेजारी रूम आहे माझी. तर तिकडे जाऊन फक्त एकदा चेक करून येते की मुलं झोपल्यात का. तर प्लॅन होता का जरासं काम करायचं, रेकॉर्डिंग करायचं. ठीक आहे, काम नको करू. तर आमचं बेबी झोपलेलं नाही आज, अगदी अजून फ्रेश मूडमध्ये. दुपारच्या टायमिंगमध्ये मोस्टली ना हा झोपतो आणि त्यामुळे भरपूर काम जे असेल ना तर ते मला करायला मिळतं. पण आज साहेबांना झोप आलेली नाही आहे आणि त्यामुळे कदाचित मला माझं काम जे असेल तर ते पॉज करायला लागणार आहे. ह्याला झोपवते, मग बाकीचं जे काही काम असेल तर ते करते आणि तेही तुमच्यासोबत शेअर करते. स्टे ट्यून. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं ना तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत त्याची बेल आयकॉन दिसते ना तर ती पण हिट करा. सो नवीन जे काही व्हिडिओज मी अपलोड करत असते, नॉलेजेबल व्हिडिओज असतात चॅनलचे. सो दॅट मदरहूड आणि करिअर कसं बॅलन्स करायचं. कारण लाईट गेली आहे, कम्प्युटर बंद करते. UPS आहे, हा मी UPS घेतलाय नवीन. त्याच्यामध्ये काय होतंय, 15 मिनिटाचा बॅकअप त्यांनी सांगितलंय पण ऑलमोस्ट अर्धा तास जातंय. फक्त खरं आता काय गरज नाही आहे ना तर कम्प्युटर बंद करून ठेवते. नंतर गरज असेल तर त्यावेळी मी चालू करते. तर हे सगळं ना मी माझ्या स्वतःच्या कष्टाने घेतलेलं आहे. कम्प्युटर, लॅपटॉप मला माझ्या नवऱ्याने घेऊन दिला होता. 3-4 वर्ष झाले लॅपटॉपला. पण आता थोडंसं टीम मेंबर आले आहेत, तुम्हाला माहिती आहे ना, टीम मेंबर आहेत इथेच, त्या पण काम करतात. तर कधीतरी मी तो पण डिटेलमध्ये ट्युटोरियल देईन. तर हा बघा असा एक, हा माझा सेटअप तुम्ही बऱ्यापैकी जणांनी बघितलाय ना. इथे बोर्ड वगैरे आहे, तर एक टेबल केलाय, एक चेअर रेग्युलरचीच आहे तर ती ठेवली इथे. आणि जे काही आपलं काम असेल तर ते चालू होतंय. समोरून खिडकी आहे त्यामुळे नॅचरल लाईट भरपूर येते. सो जे काही व्हिडिओज मी करते ना तर ते छान दिसतात कारण उजेड जास्त येतो ना नॅचरली. त्यामुळे असं काही सेपरेट सेटअप वगैरे करण्याची सध्या तरी काही मला गरज नाही आहे. आणि मग बाकी सगळं असतं इकडेच असं.
पण मी खूप कमी इथे काम करते. माझं सगळं काम तुम्हाला माहिती आहे, मी खाली बसूनच करते, खाली हॉलमध्ये. कारण इथे बसलं तर मग मुलांना पण इथेच घेऊन यावं लागतंय. तिथे खाली हॉलमध्ये कसं टीव्ही असतो किंवा इतर लोक पण असतात. हे स्पेशली कामासाठी डेडिकेट केलंय. त्यामुळे इथे श्रद्धा मॅडम बसतात दिवसभर. ती काही एन्क्वायरीज असतात, तुमचे सगळ्यांचे काही कॉल्स वगैरे असतील, मी रिसिव्ह नाही करू शकत तर त्या रिसिव्ह करतात. व्हॉट्सअप चेक करतात, कोणाला कोर्सचा ॲक्सेस द्यायचा असेल वगैरे तर त्या सगळ्या गोष्टी करतात. आणि मी मग त्या वेळेमध्ये बाकीचे सगळे जसं की कोर्स रेकॉर्डिंग म्हणजे ह्यांचं सगळ्यांचं बघून यांचे सगळ्यांचे टायमिंग मॅच करून मग जे काही मला करायचं असतं तर ते सगळं मी करत असते. हे फर्स्ट प्रायोरिटी आहे. आमच्या साहेबांना झोपवते आणि मग बाकीचं जे काही काम असेल ना तर ते करते. तुम्ही बाय कर, बाय. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण हिट करा. म्हणजे माझे नवीन व्हिडिओ झाले ना, स्पेशली जर तुम्ही माझ्यासारख्या फेजमधून जाताय, फॅमिली प्लस हे, तर नो मॅटर तुम्ही कोणत्याही रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये काम करताय, पण काही टिप्स ट्रिक्स मी माझ्या डे टू डे लाईफमधून नेहमीच तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि ॲज अ मॉम, ॲज अ वर्किंग मॉम तुम्हाला भरपूर आयडियाज माझ्या चॅनलच्या माध्यमातून, भरपूर टिप्स ट्रिक्स माझ्या चॅनलच्या माध्यमातून ज्या असतील तर त्या मिळत राहतील. स्टे ट्यून. ह्याला झोपून पुढचं जे काही काम असेल तर ते आपण स्टार्ट करूयात. तर हा होता माझा दिवसभराचा रुटीन. तर आता मी थोडंसं फ्रेश होते, रिलॅक्स होते. तर त्यामध्ये काय करते बघा, तर मी अशी छान छान पुस्तकं जी आहेत ना तर ती माझ्यासाठी मागवलेली आहेत वाचनासाठी. आणि खूप स्पेशल पुस्तकं आहेत. ह्याचा पूर्ण रिव्ह्यू, या पुस्तकांचा पूर्ण रिव्ह्यू जो असेल ना तर तो मी तुम्हाला थ्रू आउट द व्हिडिओज, पुढच्या व्हिडिओजमध्ये डिटेलमध्ये शेअर करेन. स्पेशली विद्यार्थ्यांसाठी, कारण हे जे पुस्तकं आहेत ना तर ती प्राध्यापकांनी डिझाईन केलेली आहेत आणि स्पेशली मुलांसाठी आणि पालकांसाठी खूप उपयुक्त आहेत. आणि याच्यामध्ये अगदी प्ले स्कूलपासून 10वीपर्यंतच्या मुलांसाठीची जी काय काय पुस्तकं असतात, म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती, स्पेशली स्कूल लाईफमध्ये जे काय काय प्रॉब्लेम्स वगैरे येतात, मग ते डील कसे करायचे, पॅरेंट्सचा त्याच्यामध्ये रोल काय असणार आहे, पालकांनी मुलांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करायचं आहे, या भरपूर भरपूर गोष्टी ज्या आहेत ना तर या पुस्तकामध्ये लिहिलेल्या आहेत. बघा, पालक नीती इन डिटेल भरपूर गोष्टी याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. मी पुस्तकं दाखवते. लायकी पैशा पाण्याची, इतकी सुंदर सुंदर नावं आहेत ना पुस्तकाची की बघता क्षणी वाचावं वाटतं. 2 वडील 2 मार्ग, ठीक आहे, म्हणजे नवीन दिशा पालकांना देणारी ही जी पुस्तकं असतील तर ती आहेत. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये भरपूर शैक्षणिक अभ्यासनीती कशा पद्धतीने असायला हवी या गोष्टी इन डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत. पुस्तकाचे टायटल्स इतके सुंदर आहेत ना, चेक करा आता. हा गुड डॅड बॅड डॅड, राईट. ते तुमच्या लक्षात येतं आहे पुस्तकाचे टायटल्स सोबतच जे काही त्यांनी कवर पेजेस डिझाईन केलेले आहेत ना त्याच्यावरूनच पुस्तक पूर्ण वाचण्याची इच्छा होते. सेम गुड मॉम आणि बॅड मॉम. तर हे पुस्तक मी सुरुवातीलाच वाचणार आहे की माझ्यामध्ये ॲज अ मदर काय चेंजेस मला करायला हवेत तर ते बघणार आहे. पालकांनो, जग बदलतं आहे, मुलांकडे लक्ष द्या. तर स्पेशली पॅरेंट्स ओरिएंटेड पुस्तकं आहेत, त्यामुळे याची मी लिंक पण तुम्हाला देईन कशा पद्धतीने हे बुक्स बाय करायचे, कोणाकडून बाय करायचे, तर त्याचे डिटेल्स मी तुमच्यासोबत शेअर करेन. डिस्क्रिप्शनमध्ये पुस्तकांसाठीचा नंबर असेल तर तो शेअर करेन मी. तर याच्यामध्ये बघा इतके सुंदर सुंदर की 50 सवयींचं एक पुस्तक आहे, स्पेशली स्टुडंटसाठी की कोणत्या हॅबिट्स बिल्ड करायच्या आहेत. चाणक्य पालकांनो चाणाक्ष पालकांनो चाणक्य व्हा. तर मी सरप्राईज झाले की इतकी सुंदर सुंदर नाव आहे की
मी कन्फ्यूज झाले की कुठून सुरुवात करू, कोणतं पुस्तक जे असेल ना तर ते पहिला वाचू. आता हे बघा स्पेशली लहान मुलांसाठी, ठीक आहे, म्हणजे नर्सरीपासून प्ले स्कूलच्या मुलांसाठी 4 पुस्तकं आहेत यांच्याकडे. नर्सरीसाठी आहे, प्ले ग्रुपसाठी आहे, ज्युनियर के जीसाठी आहे आणि सीनियर के जीसाठी आहे. म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती शैक्षणिकदृष्ट्या मुलांमध्ये कोणते कोणते बदल होतात आणि ते पालकांनी कोणत्या पद्धतीने हाताळायचे किंवा हँडल करायचे आणि मुलांना कशा पद्धतीने एक नवीन मार्ग द्यायचा, कशा पद्धतीने त्यांच्यामध्ये चांगले संस्कार जे असतील तर ते रोवायचे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तर या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यासमोर त्यांनी त्यांचे जे विचार आहेत ना तर ते मांडलेले आहेत. तर हे आहे मोहिते पुस्तक. तर त्यांचे मोबाईल नंबर व्हॉट्सॲप पण आहे बघा आणि कॉल पण आहे, जो की मी तुम्हाला इन डिटेल व्हिडिओच्या एंडला ॲड करेन. तर हा त्यांची बुक्सची एक लिस्ट आहे, तर ही मी तुम्हाला कम्युनिटीला ॲड करते, तर जाऊन नक्कीच एकदा तुम्ही चेकआउट करू शकता. तर ही सुंदर आहेत सगळीच पुस्तकं, पण जे मी पहिला वाचणार आहे तर ते आहे गुड मॉम बॅड मॉम. कारण मी खूप कन्फ्यूज झाले होते की कुठल्या पुस्तकापासून सुरुवात करू आणि कोणतं पुस्तक जे असेल ना तर ते पहिल्यांदा वाचू. पण येस, टायटलवरून आणि जे काही कंटेंट असेल तर त्याची उत्सुकता मला होतीच आणि त्यासाठी मी डिसाईड केलं की हा जो गुड मॉम आणि बॅड मॉमचं पुस्तक आहे, म्हणजे आई कशा पद्धतीने होळायचं, म्हणजे आईसाठीचं मार्गदर्शन कसं आहे तर ते या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. आणि नक्कीच मी माझ्या मुलांसाठी एक बेस्ट मॉम होण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी हे जे बुक आहे ना तर ते मी वाचणार आहे. जर तुम्हाला सुद्धा हे बुक वाचायचं असेल गुड मॉम बॅड मॉम तर नक्कीच तुम्ही हे बुक ऑर्डर करू शकताय. जो काही व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे त्यावरती सिम्पली व्हॉट्सॲप करू शकताय आणि बुकची ऑर्डर जी काही असेल तर ती प्लेस करू शकताय.